संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित रहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत आपण इतिहासातील विशेषतः बौद्ध धम्माच्या इतिहासातील विविध मुद्द्यांना बघितलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे। अगदी मागच्या धम्म देसनेमध्ये आपण एक तात्विक विषय सुद्धा बघितला, ब्रह्मजाल सुत्ताचा। कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो होतो की जर आपल्याला म्हणजे या प्रवचन मालिकेमध्ये जर जमलं तर आपण ब्रह्मजाल सुत्त सुद्धा अभ्यासू। तर आपण मागच्या धम्म देसनेमध्ये ब्रह्मजाल सुत्ताचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। भगवान बुद्ध म्हणजे तत्कालीन 62 संप्रदायांच्या विचारांचं कशा प्रकारे खंडन करतात याबद्दलचा उपदेश या ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे। यावरून तुमच्या लक्षात येईल की भगवान बुद्धांचं जे व्यक्तिमत्व होतं ते किती प्रखर होतं, भगवान बुद्ध किती बुद्धिमान होते, भगवान बुद्ध किती प्रभावी व्यक्तिमत्वाचे पुरुष होते। म्हणजे जरी ते आपल्या तुमच्या सामान्य लोकांप्रमाणे जन्मास आले, जसं महामायेच्या पोटी भगवान बुद्ध जन्मास आले, अगदी तुमच्या आमच्याप्रमाणे एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे जन्मास आले, परंतु सामान्य लोकांमध्ये राहूनही असामान्य व्यक्तिमत्वाचे भगवान बुद्ध होते। साहित्यामध्ये जर असा उल्लेख आहे की जर भगवान बुद्ध चालत असतील आणि चालताना जर त्यांना जर कोणी बघितलं तर चालणारा व्यक्ती सुद्धा लगेच थांबून जायचा। म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक होतं बघा, भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व, त्यांची जी पर्सनॅलिटी होती एवढी आकर्षक होती की चालणारा व्यक्ती सुद्धा भगवान बुद्धांना पाहिलं की लगेच थांबायचा, थांबलेला व्यक्ती लगेच खाली बसायचा आणि खाली बसलेला व्यक्ती गुडघ्यावर बसून असं हात जोडून म्हणायचा की भगवान आजपासून मला आपला आजीवन उपासक म्हणून स्वीकार करावे। म्हणजे एवढं बुद्धांचं व्यक्तिमत्व हे प्रखर आणि आकर्षक होतं। साहित्यामध्ये जर असा उल्लेख आहे काही काही ठिकाणी की केवळ भगवान बुद्धांच्या दर्शन लाभानेच काही काही लोक श्रोतापन्न झाले।
म्हणजे त्यांचंही काय स्वतःचं पुण्य पण असेल, पण पुण्यासोबत सोबत त्यांना प्रत्यक्ष या डोळ्यांनी भगवान बुद्धाचं दर्शन घेता आलं, या कानाने भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले ते शब्द ऐकता आले, हे दोन्ही हात जोडून भगवान बुद्धांना अभिवादन करता आलं. काय ते लोक पुण्यवान होते की ज्यांनी प्रत्यक्ष भगवान बुद्धांना बघितलं, भगवान बुद्धांना ऐकलं, कदाचित भगवान बुद्धांना स्पर्श केला असेल, भगवान बुद्धांना दोन्ही हात जोडून अभिवादन केलं असेल, त्यांची जी श्रद्धा होती. तर साहित्यात तर असाही उल्लेख आहे की केवळ भगवान बुद्धांना बघितलं की काही काही लोक श्रोतापन्न पण झाले, काही काही लोकांचं मनाचं परिवर्तन झालं. जसं बघा सारनाथचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, ते पंचवग्य भिक्खू दुरूनच भगवान बुद्धांना पाहतात की तो बघा म्हणतात, तरी तो बघा तपभल्लिक सिद्धार्थ आपल्याकडे येत आहे, ज्याने सुजाताकडून खीर ग्रहण केली होती, त्याचा आपण सन्मान करायचा नाही, त्याला कोणी बोलायचं नाही, त्याला कोणी बोलणार नाही, त्याची जर इच्छा असेल तर तो येईल आणि इथे बसेल, आपण त्याला कोणी बोलणार नाही, असा त्यांनी संकल्प केला होता. पण जसेच भगवान बुद्ध त्यांच्या अगदी सावलीच्याही अंतरापर्यंत पोहोचतात, तर बघा ते पंचवग्य परिव्राजक त्यांनी केलेल्या त्या संकल्पावर ठाण राहू शकत नाही, त्यांचं मन परिवर्तन होते आणि लगेच एक जण पुढे येतो, भगवान बुद्धाच्या हातातील भिक्षापात्र घेतो, दुसरा पुढे येतो, भगवान बुद्धांना पाय धुण्यासाठी पाणी ठेवतो, तिसरा पुढे येतो, तो भगवान बुद्धांना बसण्याचं आसन टाकतो, चौथा बुद्धांना बसण्याची विनंती करतो आणि पाचवा खाली बसून ते लोळण असं लाकडाचं ॲक्युप्रेशर साठी, पायाला ॲक्युप्रेशर मिळावं यासाठी ते लोळण खाली ठेवतो. पाचही जण खाली बसतात आणि हात जोडतात की अरे सिद्धार्था, तुझी देहकांती म्हणजे पर्सनॅलिटी, ज्याला व्यक्तिमत्व म्हणूया आपण, तुझी देहकांती अतिशय प्रसन्न दिसत आहे, तुझी देहकांती अतिशय प्रसन्न दिसत आहे, तुला काहीतरी प्राप्त झालं का? म्हणजे बघा बुद्धाचं व्यक्तिमत्व किती प्रखर होतं. त्यांना बघितल्यास मनातला जे काही दुःख असते ते सगळं दुःख असं निघून जाते. बघा सगळं दुःख निघून जाते. अनेक उपासक असे होते, अनेक उपासिका अशा होत्या की केवळ बुद्ध दर्शनाच्या लाभानेच ते जीवनामध्ये सुखी झाले, त्याने जीवनामध्ये सुख संपादन केलं, पुण्य केलं. बघा हे बुद्धांचं व्यक्तिमत्व होतं. आणि भगवान बुद्धांमध्ये हे जे व्यक्तिमत्व म्हणजे हे जे व्यक्तित्वाचे गुण, हे सद्गुण जे विकसित होतात ते त्यांच्या बोधी ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे त्यांनी जे बोधी ज्ञान प्राप्त केलं ते त्यांचं लक्षण आहे. बघा जसं उदाहरणार्थ बघा, एखादा सामान्य शेतकरी ज्याला शिक्षण नाही आहे, बिचारा मोलमजुरी करतो किंवा शेती करतो, तर त्याच्याकडे बघितल्या बघा त्याचं व्यक्तिमत्व कसं वाटते आपल्याला, पाहिलं आपल्याला समजते अरे हे कुठल्या तरी खेड्यातला माणूस आहे वा, असं. म्हणजे व्यक्तित्व जे असते ते त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्तृत्वावर तयार होत असते. किंवा एखादा कलेक्टर जर आला, तर समजा आला कलेक्टर, तर कलेक्टरची पर्सनॅलिटी कशी असते, वेगळीच असते ना. पहिल्याच आपल्याला वाटतं अरे हे टाय कोट सूट बुटामध्ये आहे म्हणजे याचा अर्थ कोणतरी मोठा माणूस आहे की नाही. हे व्यक्तिमत्व होत असतं, पर्सनॅलिटी. तर हे एखाद्या व्यक्तीमध्ये जे व्यक्तिमत्व विकसित होत असते हे त्याच्यामध्ये असलेल्या कार्यकर्तृत्वामुळे, त्याच्यामध्ये असलेल्या ज्ञानामुळे, त्याच्यामध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या बलामुळे ते त्याच्यामध्ये ते व्यक्तिमत्व विकसित होत असते. भगवान बुद्धांचंही व्यक्तिमत्व असंच प्रभावी आणि आकर्षक सहजरित्या झालं नाही. बुद्ध असे जेव्हा राजगृहामध्ये भिक्षाटन करत, म्हणजे सिद्धार्थ बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर जेव्हा सिद्धार्थ भिक्षाटन करत होते, तर सगळे लोक हातातले काम सोडून फक्त सिद्धार्थालाच पाहत बसायचे. अरे एवढा बघा ना, एवढा तरुण, एवढा सुंदर, एवढा गौरवर्णाचा हा सुंदर तरुण शाक्य कुमार हातात भिक्षापात्र घेऊन दारोदारी भिक्षा मागतोय. लोक आश्चर्यचकित व्हायचे ना, लोकांना विश्वास बसत नव्हता. तर तो राजगृहचा राजा बिंबिसार सुद्धा राजमहालातून खाली आला की कसं काय होत आहे वय. एवढं सुंदर व्यक्तिमत्व असलेले शाक्य राजकुमार सिद्धार्थ हातात भिक्षापात्र घेत आहेत, दारोदारी भिक्षा मागत आहेत.
तर बघा त्यांची मग ती चर्चा वगैरे होते, सर्व त्या गोष्टी, पुढचा तो इतिहास आहे. तर एवढं आकर्षक व्यक्तिमत्व भगवान बुद्धांचं होतं. हे त्यांच्या बोधी ज्ञानाचं प्रतीक होतं. नेहमी प्रवचनामध्ये पण तुम्ही हे ऐकता, कदाचित काही पुस्तकांमध्ये पण तुम्ही वाचलं असेल की भगवान बुद्ध जे असतात त्या बुद्धांमध्ये 32 लक्षणं असतात आणि 80 उपव्यंजन असतात. म्हणजे महापुरुषांची ही 32 लक्षणं असतात. बुद्ध सुद्धा महापुरुष होते ना. जरी सामान्य व्यक्तीप्रमाणे जन्मास आले, म्हणजे सामान्य व्यक्तीप्रमाणे नव्हते, ते सामान्य लोकांमध्ये राहून असामान्य व्यक्तिमत्वाचे महान असे महापुरुष होते. त्यांच्यावर या 32 लक्षणांचा प्रभाव होता. नेहमी आपण ऐकतो ना की महापुरुषांची 32 लक्षणं, महापुरुषांची 32 लक्षणं. या महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त भगवान बुद्ध होते. भगवान बुद्धांच्या शरीरावर हे 32 लक्षणं दिसत होती आणि त्या 32 लक्षणांमुळे भगवान बुद्धांचं जे शरीर होतं ते सामान्य लोकांपेक्षा फार वेगळं होतं. वेगळं म्हणजे 2 हात 2 पाय सगळं काही तसंच, परंतु सामान्य लोकांपेक्षा भगवान बुद्ध एकदम वेगळे दिसायचे. बघा, एकदम वेगळे. हजारो शेकडो लोकांमध्ये जरी भगवान बुद्ध असतील तर ते व्यक्तिमत्वामुळे उठून दिसायचे. लगेच समजायचे हा कोणतरी महापुरुष आहे, लगेच समजायचं. बघा, सहज म्हणून ते तपस्सू भल्ली थोडी बुद्धाला शरण गेले. ते व्यक्तिमत्व होतं ना बुद्धांचं, ती 32 लक्षणं होती बुद्धांच्या शरीरावर. सहज म्हणून अनाथपिंडक थोडी बुद्धाला शरण गेला, सहज म्हणून बुद्धाला विशाखा थोडी शरण गेली, राजा प्रसेनजीत थोडी शरण गेला. सहज नाही झालं. बुद्धाच्या व्यक्तिमत्वामुळे हे लोक आकर्षित झालेले आहेत. बुद्धाचं व्यक्तिमत्व या 32 लक्षणांनी युक्त होतं. त्यामुळे भगवान बुद्धांमध्ये कोणती 32 लक्षणं आहेत, कोणती 32 लक्षणं असतात, ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण नेहमी आपण हे वचन ऐकतो की बुद्ध महापुरुष हे 32 लक्षणांनी युक्त असतात. ते हे 32 लक्षणं कोणती हे आपल्याला माहित पाहिजे की नाही. तर या 32 लक्षणांचा उपदेश सुद्धा पाली साहित्यामध्ये वाचायला मिळतो. पाली साहित्यामध्ये त्याची एक गाथा सुद्धा आहे, त्याला नरसिंह गाथा असं म्हणतात. आता सकाळच्या प्रहारामध्ये तुम्ही कधीच घेतली नाही गाथा, ती पण गाथा घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस 7 वर्षाच्या म्हणजे बुद्धत्व म्हणजे गृहत्याग केल्यानंतर 7 वर्षानंतर जेव्हा भगवान बुद्ध पुन्हा एकदा कपिलवस्तू नगरीला जातात, तर तो प्रसंग बघा, मी अगोदर पण सांगितलं तो प्रसंग. तर ती यशोधरा राहुलाला अंतपुरामध्ये राहूनच ती असं दुरून इशारा करते आणि म्हणते, ते बघ, ते तुझे पिता आहेत. असं ती इशारा करून सांगत आहे त्या 7 वर्षांच्या राहुलाला की ते बघ, ते तुझे पिता आहेत. तर यशोधरा त्या 7 वर्षाच्या राहुलाला भगवान बुद्धांचा कसा परिचय करून देते की बुद्ध हे जे तुझे जे पिता आहेत, ते पिता कोणत्या कोणत्या लक्षणांनी युक्त आहे, त्या सर्व गुणांचं, त्या सद्गुणांचा म्हणजे प्रशंसा त्या गाथेमध्ये केलेली आहे. यशोधरा सांगत आहे त्या राहुलाला, एसही तुय्य पिता नरसिंह, ते तुझे पिता नरसिंह आहे. त्याला म्हणजे बुद्धांना या गाथेमध्ये नरसिंह म्हटलेलं आहे. नरसिंह म्हणजे नरांमध्येच आहेत पण सिंहाप्रमाणे आहेत. बघा, जसं सिंहाचं फिजिकल म्हणजे सिंहाची आयाळ कशी असते, आयाळ म्हणजे शारीरिक ठेवण, म्हणून तो सिंह सर्व प्राण्यांपेक्षा कसा एकदम वेगळा असतो. बघा, त्याची डरकाळी असोत, त्याचं डोकं असोत, त्याचे पाय, त्याची चालण्याची ढंग, ह्या सगळ्या गोष्टी, त्याची जी आयाळ असते ही सर्व प्राण्यांपेक्षा वेगळी असते. बघा, या नरांमध्ये, या लोकांमध्ये राहूनही नरसिंह ठरले भगवान बुद्ध. एसही तुय्य पिता नरसिंह, अरे राहुला, हेच तुझे पिता नरसिंह आहेत.
हेच तुझे पिता बुद्ध आहेत. तर सुंदर गाथा आहे बघा ती गाथा आपण म्हटली पण पाहिजे. मी कधी म्हणत नाही पण म्हणत राहा. अतिशय सुंदर ती गाथा आहे. चक्रवरंकित रत सुपादो लखन मंडित आयत पन्ही चामर छत विभूषित पादो एसहि तुय्य पिता नरसिंहो एसहि तुय्य पिता नरसिंहो. मोठी गाथा आहे. पहिल्याच कडे बोलून दाखवलं मी. नरसिंह गाथा या गाथेमध्ये सुद्धा या 32 लक्षणांची चर्चा म्हणजे त्याच्या संदर्भ दिलेले आहेत की महापुरुषांची 32 लक्षणं कोणती असतात. तर आपण आज धम्मदेशनेमध्ये महापुरुषांची जी 32 लक्षणं असतात म्हणजे भगवान बुद्धांची जी 32 लक्षणं आहे त्याच्या शरीरावर जी 32 लक्षणं असतात ती 32 लक्षणं कोणती त्या 32 लक्षणांबद्दल आपण पाली त्याचा मराठीमध्ये अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर भगवान बुद्धांच्या शरीरावर असणारी ही सर्व 32 लक्षणं आहे आणि त्या 32 लक्षणांमुळे भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रखर आणि आकर्षक दिसत असते बघा. ते सांगितलेलं आहे की बौद्ध संस्कृतीमध्ये भगवान बुद्धांच्या 32 लक्षणांचा उल्लेख आढळतो. त्रिपिटकातील दीघनिकायमध्ये महापुरुषांच्या 32 लक्षणांचा उल्लेख आहे. त्रिपिटकामध्ये सांगितलेलं आहे. तर ही लक्षणं कोणती. पहिलं जे लक्षण आहे भगवान बुद्धांमध्ये त्याला म्हणतात सुपतिष्ठित पादो. काय म्हणतात. पहिलं लक्षण सुपतिष्ठित पादो. पाद म्हणजे पद म्हणजे पाय. सुपतिष्ठित पादो म्हणजे याचा अर्थ होतो की भगवान बुद्धांचे जे तळवे असतात पायाचे तळवे. तुम्ही सामान्य माणसं किंवा स्वतःचे बघा तळवे कसे असतात. आत मधला जो भाग असतो तो थोडासा खोलगट असतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जर आपले पायाचे तळवे जर उमटले तर ते पूर्ण सपाट उमटत नाही. मधला जो भाग आहे जो उंचवटा आहे तो भाग उमटत नाही बघा. परंतु भगवान बुद्धांमध्ये हे पहिलं लक्षण असते सुप्रतिष्ठित पादो म्हणजे भगवान बुद्धांचे जे तळवे असतात ते सपाट असतात बघा. सपाट म्हणजे भगवान बुद्धांनी जर म्हणजे भगवान बुद्धांच्या पायांच्या तळव्यांची जर कुठे निशाणी पडली असेल म्हणजे ते निशाणी जर उमलली असेल तर ती निशाणी पूर्ण पाय दाखवते बघा. मधामध्ये असा उंचवटा नसतो जसं सामान्य माणसाचे असतात ना त्याप्रमाणे. म्हणून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतीक निर्माण झालेली आहेत त्या सर्व प्रतीकांमध्ये जिथे बुद्धाचे पद दाखवले म्हणजे बुद्धाचे पदकमल दाखवलेले आहेत. जसं बुद्ध गायला पण आहे तर ते पदकमल तुम्ही बघितले असतील बघा पूर्ण सपाट दाखवलेले आहेत. समोर एक म्हणजे 5 बोटं दाखवले पायांची आणि पायाचा जो तळवा आहे हा पूर्ण सपाट दाखवलेला आहे बघा. हे भगवान बुद्धांमधलं पहिलं लक्षण आहे सुपतिष्ठित पादो. दुसरं लक्षण आहे चक्रवरंकित पादो. चक्र म्हणजे चक्र असते बघा धम्मचक्र. 24 आऱ्यांचं धम्मचक्र असते. चक्रवरंकित म्हणजे त्या तळवे जे असतात पायांचे तळवे त्या पायांच्या तळव्यांवरती 24 आऱ्यांचं धम्मचक्र हे उमटलेलं असते. 24 आऱ्यांचं धम्मचक्र त्याच्यावरती अंकित केलेलं असते. तुम्ही जर कुशीनगरला गेले तर कुशीनगरमध्ये जी भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण अवस्थेमध्ये जी मूर्ती आहे बघा तर त्या मूर्तीला तुम्ही पायाकडून बघा. पायाच्या बाजूने बघा बुद्धांच्या पायांच्या तळव्यांवर तुम्हाला धम्मचक्र गोंदलेलं दिसेल. म्हणजे गोंदलेलं म्हणजे अंकित केलेलं दिसेल कारण ते भगवान बुद्धांचं एक लक्षण आहे सुचक्रवरंकित म्हणजे बुद्धांच्या दोन्हीही पायांच्या तळव्यांवर 24 आऱ्यांचं धम्मचक्र अंकित केलेलं असते. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे त्याला म्हणतात आयतपन्ही. आयत म्हणजे टाचा.
जसे बघा आपल्या ज्या टाचा आहेत त्या अगदी सामान्य पद्धतीच्या आहेत, पण भगवान बुद्धांच्या ज्या टाचा असतात त्या टाचा सामान्यांपेक्षा मोठे असतात. सामान्य माणसाच्या टाचा ह्या लहान असतात, पण भगवान बुद्धांच्या ज्या टाचा असतात ह्या सामान्य माणसांपेक्षा थोडेसे मोठे आणि लांब असतात. बघा, मोठे आणि लांब हे सुद्धा एक लक्षण भगवान बुद्धांमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे त्याला म्हणतात दीर्घ उंगली. दीर्घ म्हणजे दीर्घ, अंगुली म्हणजे बोट. भगवान बुद्धांच्या दोन्हीही हातांची जी बोट असतात, अंगठा आणि बोट, हे सामान्य माणसापेक्षा लांब असतात. म्हणजे तुमचं बोट बघा, हे जे ज्या साईजचे आहेत, बुद्धांचे जे बोट असतात, दोन्ही हातांची बोट, ही सामान्य माणसांच्या बोटांपेक्षा थोडीशी लांब असतात. त्या लक्षणाला म्हटलेलं आहे दीर्घ अंगुली, हे दीर्घ अंगुली असतात. त्यानंतर पाचवं लक्षण सांगितलेलं आहे मुदू तलनु हत्तपादो. हत्तपादो म्हणजे याला हस्तपाद म्हणतात. हे जे तुम्ही याला काय म्हणतात, ह्या तळहात आहे ना, तळहात, याला तळहात म्हणतात. तर हे पाचवं लक्षण सांगितलेलं आहे मृदू तल हत्तुनी पादो, म्हणजे भगवान बुद्धांचे जे तळहात असतात हे तळहात सुद्धा सामान्य माणसापेक्षा फार वेगळे असतात. जसं एखादा 5 वर्षाचा मुलगा किंवा एखाद्या 5 वर्षाचं बाळ असते, त्याचं तुम्ही तळहात बघा, किती मुलायम असतो बघा, किती मुलायम असतो आहे की नाही, आणि अगदी सुंदर दिसतो बघा, अगदी मुलायम आणि सुंदर असे तळहात असतात. अगदी त्याप्रमाणे भगवान बुद्धांचे सुद्धा जे तळहात असतात, दोन्ही तळहात हे अतिशय मुलायम आणि अतिशय सुंदर असतात. बघा, भगवान बुद्धांचे तळहात हे सुद्धा भगवान बुद्धांच्या 32 लक्षणांपैकी एक महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर 6वं लक्षण आहे जाल हत्तपादो. हत्तपादो म्हणजे हे हात, जाल म्हणजे जाळी. भगवान बुद्धांचे जे हे हात आहेत, हा जो पंजा आहे, हे जे 4 बोट जी असतात, त्या 4 बोटांचा जो मधला भाग आहे बघा, हा जो मधला भाग असतो ना, जसं उदाहरणार्थ तुम्ही म्हणजे हा भाग जो हा जॉईंट असतो बघा, आपला जॉईंट नाही आहे. जसं तुम्ही बदकाचे पाय बघितले कसे असतात, त्यांचे पाय म्हणजे बोट कसे असतात, असे स्किन असे जॉईंट केलेले असतात. भगवान बुद्धांची ही जी बोट असतात, हा जो मधला भाग आहे याच्यात थोडासा उभार असतो बघा. हे दोन्हीही म्हणजे हे सगळेच बोट एकमेकांना चिकटलेली असतात त्या स्किनमुळे. अगदी एका त्या पक्ष्यांची जी जशी बोट असतात ना, त्याप्रमाणे अशा प्रकारे हे जाल हत्तपादो म्हणजे भगवान बुद्धांची जी बोट असतात ती जाळीदार युक्त असतात. जी जाळी कशी शिवली जाते, जाळी, त्या जाळीप्रमाणे भगवान बुद्धांची सगळी बोटे असतात. हे महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर 7वं लक्षण सांगितलेलं आहे उत्संग पादो. उत्संग पादो, पादो म्हणजे पद, पद म्हणजे पाय. पाय जी असतात, पायांचा जो ऊर्ध्व भाग आहे, ऊर्ध्व भाग हा सामान्य माणसापेक्षा उंच असतो बघा. पायांचा जो भाग आहे, पूर्ण पायांचा भाग म्हणजे कोणता, ऊर्ध्व म्हणजे मागचा जो टणकीचा भाग असतो, त्याला टणकी असं म्हटलं हिंदीमध्ये. तर तो जो भाग आहे सामान्य माणसापेक्षा सुद्धा थोडासा उंच असतो, त्याला म्हटलेला आहे उसंग पादो. 8वं लक्षण सांगितलेलं आहे एनिजंख. एनिजंघ असा तो शब्द आहे बघा पालीमध्ये. याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्धांच्या ज्या मांड्या ज्या आहेत, ह्या मांड्या हरणांप्रमाणे असतात. म्हणजे हरणांची एक विशिष्ट जातीचे हरिण आहे, जे आपल्याकडे जे हरण आपण पाहतो ती हरिण नाही, एनी जातीची एक हरिण असते. त्या हरणांची जशी मांडी आहे अतिशय भारदस्त, भरीव आणि सुंदर अशी आयाळ असलेली, एनी जातीच्या हरणाच्या मांडीप्रमाणे भगवान बुद्धांची मांडी असते. अतिशय सुंदर आणि भरीव अशी मांडी त्या एनी जातीच्या हरणाप्रमाणे असते. हे सुद्धा भगवान बुद्धांमधील एक महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर 9वं लक्षण आहे अजानुबाहू. हे फार महत्वाचं लक्षण आहे. अजानुबाहू
अजानुबाहू म्हणजे दोन्हीही जे हात आहेत बघा, या काख्यापासून तर अगदी बोटांपर्यंत ते जे दोन्ही जे हात आहेत, हे दोन्हीही हात सामान्य माणसाच्या हातापेक्षा लांब असतात. एका सूत्रात तर असं उल्लेख आहे की जर भगवान बुद्ध उभे राहत असतील तर त्यांचा जो हात जो आहे, हाताची बोटं त्यांच्या गुडघ्यापर्यंत टच करायची, स्पर्श करायची, एवढे त्यांचे हात लांब होते. सामान्य माणसापेक्षा त्यांचे हात लांब होते बघा. त्यालाच म्हटलेलं आहे अजानुबाहू. बाहू म्हणजे हे दोन्ही बाहू, अजानुबाहू हे महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर 10वं लक्षण सांगितलेलं आहे कोसेदित्त वत्थ गुहो. कोसोदित्त वत्थ गुहो याचा अर्थ आहे की जे पुरुषेंद्रिय असतात, भगवान बुद्धांची जशी पुरुष इंद्रिय आहे, ही पुरुष इंद्रिय सुद्धा अतिशय सुव्यवस्थितपणे झाकलेली आहेत. त्याच्यामध्ये कोणता विद्रूपपणा नाही आहे, कोणता म्हणजे असं विद्रुपीकरण नाही आहे. तर अगदी सुव्यवस्थितपणे भगवान बुद्धांची जी काही इंद्रिय असतात, ज्याला कोसदित्त वत्थ गुहो म्हटलेलं आहे, म्हणजे पुरुष इंद्रिय हे अतिशय सुव्यवस्थितपणे झाकलेली असतात. हे सुद्धा भगवान बुद्धांमध्ये फार महत्वाचं एक लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर 11वं लक्षण आहे सवर्ण वन्नो. वन्नो म्हणजे वर्ण, सवर्ण म्हणजे सुवर्ण, सोन्याच्या रंगाप्रमाणे. जसं सोन्याचा रंग कसा सोनेरी रंग असतो, चमकतो बघा, आहे की नाही, रात्री पण चमकतो, दिवसा पण चमकतो, अशा सुवर्ण रंगाप्रमाणे भगवान बुद्धांचं शरीर हे रंगीत असतं, सुवर्ण रंगाप्रमाणे. म्हणजे भगवान बुद्धांचा जो स्किनचा कलर जो आहे, स्किनचा म्हणजे शरीराचा जो रंग आहे, स्किनचा कलर हा सुवर्ण रंगाप्रमाणे असतो. त्यालाच म्हटलेला आहे सवर्ण वन्नो. म्हणून भगवान बुद्ध जर कधी उन्हामध्ये जर उभे राहिले असतील ना, तर त्यांच्या त्या स्किनच्या सुवर्ण रंगामुळे त्यांची स्किन अशी उजळून निघायची बघा. हे फार महत्वाचं लक्षण आहे. अगदी म्हणजे अशी जसं काही प्रकाशित झालेलं आहे, सूर्यकिरणांनी एखाद्या वस्तूला प्रकाशित करावं किंवा एखाद्या सोन्याला प्रकाशित करावं आणि तो प्रकाश त्या सोन्यावरून पडून तो पुन्हा रिवर्स यावा, म्हणजे प्रकाशित करावा. त्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या शरीराचा जो रंग होता तो स्वर्ण रंग होता. त्यालाच म्हटलेला आहे सवर्ण वन्नो. त्यानंतर 12वं लक्षण सांगितलेलं आहे सुखमच्छवी. पाली शब्द आहे ते सुखमच्छवी. याचा अर्थ सांगितलेला आहे की भगवान बुद्धांची जी स्किन असते ना, जसं बघा सामान्य लोक म्हणजे आपली जी स्किन असते, तर आपल्या स्किनवरती बघा असे छोटे छोटेसे टिश्यूज असतात, म्हणजे छिद्र असतात. ते सामान्य डोळ्याने दिसत नाहीत, छोटी छोटी छिद्र असतात. ते छिद्र असतात त्यामुळेच तर आपल्या छिद्रातून घाम निघतो ना. जर छिद्र नसते या स्किनवरती तर घाम निघाला असता का? एवढंच काय, आपल्या स्किनवर धूळ सुद्धा बसते, धूळ बसते ना. आणि तुम्ही जर असं हात फिरवला की धूळ ती साफ होत नाही, उलट तो हात जास्त खराब होतो. कशामुळं? कारण आपल्या स्किनवरती अगदी अशी छोटी छोटी छिद्र असतात, ती सामान्य डोळ्याने दिसत नाहीत. परंतु भगवान बुद्धांचे जी स्किन असते त्याच्यावर सुद्धा एक लक्षण आहे, त्याला म्हटलेलं आहे सुखमच्छवी. म्हणजे भगवान बुद्धांची त्वचा अत्यंत सूक्ष्म असते की ज्यावर धूळ बसत नाही आणि घाम पण निघत नाही. धूळ बसत नाही, आणि समजा धूळ अशी बसली पण असेल किंवा कचरा किंवा धूळ किंवा माती असं जर साफ केलं हाताने की लगेच पूर्ण ती स्किन साफ होऊन जायची. कारण या स्किनवर जे छिद्र जी असतात बघा, भगवान बुद्धांच्या शरीरावर अतिशय सूक्ष्म असतात आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या शरीरावर कधीही धूळ बसत नाही. हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर 13वं लक्षण सांगितलेलं आहे एक कलमो. एक कलमो म्हणजे एक कलमो याचा अर्थ होतो एक प्रकारचा लोम. लोम म्हणजे जसं डोक्यावर जे केस असतात त्यांना सामान्यतः आपण काय म्हणतो, केस म्हणतो. पण
डोक्यावरच्या केसांच्या व्यतिरिक्त शरीरावर इतर जे ठिकाणी जे केस असतात त्यांना लोम असं म्हणतात, लोम. आणि भगवान बुद्धांच्या शरीरावर जसं बघा, हा हाताचा भाग आहे, छातीचा भाग असेल किंवा कोणता जो काही जिथे जिथे केस येतात, तर जसं हा हाताचा जो भाग आहे याच्यावर जी केस असायचे, तर हे केसांचं लक्षण सांगितलेलं आहे, लोमांचं. त्याला म्हटलेलं आहे एक लोमो, म्हणजे प्रत्येक लोम जो असतो ना हा स्वतंत्र असतो. म्हणजे तुम्ही असं मोजू शकता, तुम्ही हातावरची केस मोजू शकता, एवढा प्रत्येक लोम जो आहे हा स्वतंत्र असतो. एवढं महत्वाचं लक्षण यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 14वं लक्षण सांगितलेलं आहे उद्धग्ग लोमो. उद्धग्ग लोमो म्हणजे लोम बद्दल सांगितलेलं आहे. याचा अर्थ होतो बुद्धांच्या शरीरावर जे लोम असतं म्हणजे केस, त्याला लोम म्हटलेलं आहे. हे लोम सुद्धा असं उगवतात, जसे आपल्या शरीराचे केस बघा, जे हातावरचे केस हे उगवतात आणि वाकडे तिकडे असतात, त्याला कोणती दिशा नसते. पण भगवान बुद्धांच्या शरीरावर जे लोम असतात हे लोम उगवतात आणि डावीकडून असं गोल ऊर्ध्व होतात उजवीकडे. अशा पद्धतीने त्यांच्या कधी कधी काही मूर्तीवर बघा, दोन्ही डोळ्यांचा जो मधला भाग जिथे तुम्ही टिकली लावता ना, अगदी त्याचा खालचा भाग आहे की नाही, म्हणजे हा जो भाग, हा जिथे भोवया एकमेकांना टच करतात तो जो भाग आहे, तिथे सुद्धा भगवान बुद्धांवर एक लोम होता. आणि हा लोम जो होता हा असा डावीकडून उजवीकडे असा टर्न झाला होता. त्याच लक्षणाला म्हटलेलं आहे उद्धग्ग लोमो. हे महापुरुषांमधील एक महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर 15वं लक्षण सांगितलेलं आहे ब्रह्मजुगत्तो. ब्रह्मजुगत्तो याचा अर्थ होतो की भगवान बुद्धांचे शरीर हे लांब आणि सरळ असते. लांब आणि सरळ असते, त्यालाच ब्रह्म उजू असं म्हणतात. उजू म्हणजे सरळ. भगवान बुद्धांचं शरीर अगदी डोक्यापासून पायापर्यंत एकदम सरळ असते. म्हणजे कुठे असं सुजलेलं, कुठे शरीर असं बाहेर निघालेलं किंवा असं सुटलेलं असं नसते. बुद्धांचं शरीर डोक्यापासून पायापर्यंत जे अगदी सरळ आणि सुव्यवस्थित असते. जणू काही कोणत्या तरी एखाद्या मूर्तिकारानं मूर्ती बनवावी, सुंदर मूर्ती बनवावी, डोक्यापासून पायापर्यंत अतिशय सुबक सुवर्ण अशी म्हणजे सुंदर मूर्ती बनवावी, त्याप्रमाणे बुद्धांचं शरीर होतं. त्याला म्हटलेलं आहे ब्रह्मजुगत्तो, म्हणजे अगदी महान व्यक्तिमत्वाप्रमाणे भगवान बुद्धाचं शरीर होतं. त्यानंतर 16वं लक्ष सांगितलेलं आहे सत्तू सदो. सत्तू म्हणजे 7 प्रकारचे जी अंग आहेत भगवान बुद्धांच्या शरीरावरची, 7 प्रकारची अंग ही परिपूर्ण आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये असा कोणता दोष नाहीये. जसं 2 हात, 2 पाय, छाती, पार्श्व डोके म्हणजे डोक्याचा हा मागचा भाग बघा, जिथं छोटा मेंदू असतो, डोक्याचा मागचा भाग, पार्श्व डोके आणि चेहरा. 2 हात, 2 पाय, छाती, डोक्याचा मागचा भाग आणि संपूर्ण चेहरा जो आहे, हे 7ही जे शारीरिक अंग आहेत हे परिपूर्ण असतात. या कोणत्याच अंगामध्ये अपुरेपणा नाही आहे, अपूर्ण नाही आहे. प्रत्येक अंग अगदी सुव्यवस्थित आहे, प्रत्येक अंग हे परिपूर्ण आहे. हे जे लक्षण आहे 15वं लक्षण, 16वं लक्षण, याला म्हटलेलं आहे सत्तू सदो. हे 7ही अंग हे परिपूर्ण असतात. त्यानंतर 17वं लक्षण सांगितलेलं आहे सिंह पुबद्ध कायो. सिंह म्हणजे सिंह बघा, सिंह प्राणी, सिंह पुबद्ध कायो. सिंहाप्रमाणे भगवान बुद्धांची छाती असते. सिंहाप्रमाणे म्हणजे कशी, हे लक्षण सांगितलेलं आहे त्या प्राण्यांचं की जसं सिंहाची जी छाती आहे ती भारदस्त असते. बघा तुम्ही जर कधी तुम्ही व्हिडिओज मध्ये जर बघितलं असेल तर सिंहाची छाती जी असते ती अगदी भारदस्त असते, आकर्षक असते. अगदी सिंहाच्या छातीप्रमाणे भगवान बुद्धांची सुद्धा छाती ही भारदस्त आणि आकर्षक असते. त्यांचा जो हा पुढचा जो भाग आहे आकर्षक असतो, त्यालाच म्हटलेला आहे सिंह
पुबद्धो कायो, म्हणजे सिंहाच्या छातीप्रमाणे भगवान बुद्धांची छाती सांगितलेली आहे. त्यानंतर 18वं लक्षण सांगितलेलं आहे चित्तन्न रसो. चित्तन्न रसो याचा अर्थ होतो की दोन्हीही खांद्याचा भाग हा परिपूर्ण असतो. खांद्याचा हा जो भाग आहे ना, म्हणजे इथं जो हा जो खांद्याचा भाग जो खाली गेलेला आहे हा हे सुद्धा लक्षात सांगितलेलं आहे की दोन्ही जे खांदे आहेत हे खांदे सुद्धा परिपूर्ण असतात. परिपूर्ण म्हणजे काय, तर खांद्याचा जो भाग आहे असा एकदम सपाट आणि एकदम निमुळता झाला, इथून हा भाग असा निमुळता झालेला असतो, दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते बघा. म्हणून सामान्य लोक जे असतात भगवान बुद्धांना बघितलं की भगवान बुद्धांकडे आकर्षित व्हायचे, कारण असे हे लक्षण आहेत. हे बुद्धांचे दोन्ही खांदे हे परिपूर्ण असतात, त्याच्यामध्ये कोणताही अपूर्ण भाव नसतो. अति सुंदर आणि अशी अतिशय निमुळते असे होणारे भगवान बुद्धाचे दोन्ही खांदे असतात. त्याला म्हटलेलं आहे 18व्या लक्षणामध्ये चित्तन्न रसो. 19वं लक्षण सांगितलेलं आहे निग्रोध परिमंडलो. निग्रोध परिमंडलो. परिमंडलो म्हणजे काय, शरीराचा पूर्ण भाग, त्याला परिमंडल असं म्हणतात. निग्रोध झाडाप्रमाणे असतो बघा. निग्रोध झाड, एक झाड आहे निग्रोधाचं, त्या निग्रोधाच्या झाडाप्रमाणे भगवान बुद्धांचे संपूर्ण शरीर असते. जसं निग्रोध वृक्षाप्रमाणे दोन्हीही हातांची पूर्ण एकूण लांबी आणि शरीराची उंची समान असते. म्हणजे भगवान बुद्ध अजान भाऊ असतात, सामान्य माणसापेक्षाही भगवान म्हणजे दोन्ही हात हे लांब असतात. तर दोन्हीही हातांची लांबी म्हणजे असे दोन्ही जर हात असे पसरवले लांब केले तर या हाताच्या टोकापासून तर या हाताच्या टोकापर्यंत जेवढी लांबी आहे तेवढीच उंची भगवान बुद्धांची असते. हे महत्वाचं लक्षण आहे. यालाच म्हटलेलं आहे निग्रोध परिमंडलो, म्हणजे हाताच्या लांबीप्रमाणे भगवान बुद्धांच्या शरीराची उंची सांगितलेली आहे. हे महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर 20वं लक्षण सांगितलेलं आहे समवट्टखंदो. समवट्टखंदो म्हणजे दोन्ही जे खांदे आहेत हे दोन्ही जे खांदे आहेत हे दोन्ही खांदे समान असतात. म्हणजे एखाद्या वेळेस बघा एखाद्याचा खांदा खाली झुकलेला असतो, हा खांदा वर असतो, किंवा हा खांदा खाली असतो किंवा हा खांदा वर असतो. दोन्ही खांद्यांमध्ये समानता नसते. परंतु भगवान बुद्धांमध्ये हे महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात समवट्टखंदो. म्हणजे बुद्धाचे दोन्ही जे खांदे आहेत हे दोन्ही खांदे समान असतात, परिपूर्ण असतात. त्यानंतर 21वं लक्षण सांगितलेलं आहे रसग्ग सग्गी. रसग्ग सग्गी. सग्गी म्हणजे या जिभेला म्हटलेलं आहे. रसग्ग सग्गी म्हणजे भगवान बुद्धाच्या जिभेला सर्व प्रकारच्या चवीची जाणीव असते. म्हणजे आंबट, खारट, तुरट, पानसट हे तर सामान्य लोक जाणतात, पण अशा पण काही चवी असतात की त्या चवी सामान्य माणसाला पण समजत नाही. पण बुद्धाची जी जिव्हा असते ही जिव्हा परिपूर्ण असते, कारण बुद्धाच्या जिवेचं हे लक्षण आहे रसग्ग सग्गी. कारण भगवान बुद्धांना सर्व प्रकारच्या रसाची जाण, सर्व प्रकारच्या चवीची जाण असणारी ही जिव्हा, ही जीभ असते बघा. या लक्षणाला म्हटलेलं आहे रसग्ग सग्गी. त्यानंतर पुढचं लक्षण सांगितलेलं आहे सिंहनु आयाळो. आयाळ शरीराची ठेवण, त्याला आयाळ असं म्हणतात. सिंहनु आयालो. सिंहाप्रमाणे भगवान बुद्धांच्या शरीराची ठेवण असते. ज्याचं सिंहाचं शरीर बघा, म्हणजे त्याचं शरीर 4 पाया म्हणजे तो प्राणी आहे, पण त्याचं जे शरीर आहे त्याची शरीराची आया आहे बघा, किती सुंदर असते बघा. म्हणजे जसं काही कोणीतरी त्याला तयार केलेलं आहे, त्याच्या शरीरावर असं कुठेही अपूर्णपणा नाही आहे, अगदी परिपूर्णपणे ते सिंहाचं शरीर असते, आयाळ असते. त्या सिंहाच्या त्या आयाळाप्रमाणे भगवान बुद्धांची शारीरिक आयाळ सांगितलेली आहे. हे सुद्धा महत्वाचं लक्षण आहे. त्याला म्हटलेलं आहे सिंहनु आयालो. म्हणजे बुद्धाची जी आयाळ आहे शरीराची ठेवण ही अगदी सिंहाप्रमाणे आकर्षक आणि सुंदर आहे. पुढचं लक्षण सांगितलेलं आहे 23वं
चत्तलीस दंतो, दात, चत्तलीस म्हणजे 40. भगवान बुद्धांना 40 दात असतात. वरच्या बाजूला 20 दात आणि खालच्या बाजूला 20 दात, 40 दात असतात. सामान्य माणसांना 32 दात असतात. परंतु भगवान बुद्धांमधले लक्षण आहे चत्तलीस दंतो, म्हणजेच भगवान बुद्धांना एकूण 40 दात आहेत. हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर समदंतो, पुढचं लक्षण आहे 24वा, समदंतो. सगळे दात जे आहेत हे समान असतात. कारण सामान्य माणसाची दात बघा, प्रत्येक दात हा दुसऱ्या दातापेक्षा वेगळा आहे. कोणताच दात समान नाहीये. म्हणजे वरचे 16 दात आणि खालचे 16 दात हे जरी सारखे वाटत असले, पण 16चे 16 पण दात एकमेकांपेक्षा वेगळे असतात. पुढचे दात वेगळे, त्याच्यानंतर त्याला लागून असलेले काटेरी दात, त्याच्या मागे असलेले डाळी, ते दात आहे की नाही, हे सगळे दात हे वेगवेगळे असतात. त्यांच्या कमजोरी, त्यांच्यामधलं बल, हे सगळ्यामुळे ते दात वेगवेगळे असतात. परंतु भगवान बुद्धांमध्ये लक्षण आहे समदंतो. भगवान बुद्धांचे सगळे 40 दात, वरती 20 खाली 20, हे समान असतात. कोणताच दात लहान नाही मोठा नाही, समान सांगितलेलं आहे. हे महत्वाचं लक्षण आहे समदंतो. त्यानंतर सुसक्क दाठो, दाढ म्हणजे दाढ. सुसक्क दाठो म्हणजे पांढरे शुभ्र दात असतात. भगवान बुद्धांचे सुद्धा दात पांढरे शुभ्र असतात. हे जे लक्षण आहे ना दातांचं, हे दातांचं लक्षण सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण दातांचं खूप महत्वाचं स्थान आहे शरीरामध्ये. कोणतं स्थान आहे? दातांचं काय महत्व आहे? चावायसाठी. ते तर सगळेच सांगतात. दातांचं काम फक्त चावण्यासाठीच नाहीये, शुद्ध सुस्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा दात महत्वाचे आहेत. तुम्हाला वाटेल दातांचं काय काम? तुमचे दात पडू द्या, त्या बोबडी पडते ना तेव्हा बघा तुमचं बोलणं कसं असते. हे जे दात असतात ना, विशाखेमध्ये सुद्धा हे लक्षण होतं. हे लक्षण विशाखेमध्ये सुद्धा होतं. म्हणून ती जेव्हा बोलायची ना, तिच्या मुखातून निघालेला शब्द सुस्पष्ट असायचा, आकर्षक असायचा बघा, म्हणजे कर्णमधुर असायचा. दातांचं काम फक्त चावण्यासाठीच नाहीये, तर सुस्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा दात महत्वाचे आहे. आणि दात जर पडले, बोबडी झाली की काहीच समजत नाही बघा. ओ करतात ते लोक, काहीच समजत नाही. म्हणून बुद्धांमधलं हे लक्षण आहे बघा. बोलण्यासाठी सुद्धा, म्हणजे सुस्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा दात महत्वाचे आहेत. सुसक्क दाठो, भगवान बुद्धांची दात हे पांढरे शुभ्र असतात. पुढचं लक्षण सांगितलेलं आहे 27व, पहुत जीवो. जीवो म्हणजे जिव्हा, जीभ. सामान्य माणसांपेक्षा भगवान बुद्धांची जीभ ही थोडीशी लांब असते. लांब म्हणजे या नाकाच्या या भागाला टच करू शकते बघा. सामान्यपणे काही लोक असतात बघा असे, त्यांना असतात काही अशी लक्षणं. पण भगवान बुद्धांची जीभ ही सामान्य माणसापेक्षा लांब असते, या नाकाला सुद्धा टच करू शकते. हे लक्षण महापुरुषांमध्ये आहे, भगवान बुद्धांमध्ये आहे. 28 लक्षण सांगितलेलं आहे ब्रह्मसारो. सारो म्हणजे स्वर, ब्रह्मसारो, ब्रह्म म्हणजे सुंदर. बुद्धांचं जे स्वर आहे म्हणजे मुखातून निघालेले शब्द, त्यांचा आवाज ब्रह्मसारो आहे. म्हणजे स्वर अत्यंत मनमोहक व सुंदर असतो बघा. बुद्धांचं लक्षण सांगितलेलं आहे ब्रह्मसारो. कारण भगवान बुद्ध जेव्हा बोलायचे तर ऐकणारे लोक हे दंग होऊन जायचे, मग्न होऊन जायचे बघा. इतकं भगवान बुद्धांचे शब्द, बुद्धांची वाणी ही आकर्षक आणि सुंदर होती. हे सुद्धा महत्वाचं लक्षण आहे भगवान बुद्धांमध्ये. त्याला म्हटलेलं आहे ब्रह्मसारो. 29व लक्षण सांगितलेलं आहे अभिनीलनेत. अभिनीलनेत, नील म्हणजे निळा रंग, नेत म्हणजे नेत्र, डोळे. भगवान बुद्धांचे डोळे हे निळे असतात. म्हणजे परिपूर्ण निळे नाही, पण निळसर रंगाचे असतात. निळसर. जसं बघा काही देशांमध्ये काही लोकांची डोळे गारशिले रंगाचे असतात. तुम्ही काय म्हणता? गारशिलाच म्हणता ना. डोळे खारे डोळे. काही लोकांचे डोळे हे लाल रंगाचे असतात.
काही काही लोकांचे डोळे हे पांढरे शुभ्र असतात, बुबुळ सुद्धा एकदम काळी काळी असतात. म्हणजे त्याच्या शरीराप्रमाणे त्याच्यावरची लक्षणं आपल्याला दिसतात. भगवान बुद्धांमध्ये एक लक्षण सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात अभिनील नेत. भगवान बुद्धांचे डोळे हे हलकेसे निळसर रंगाचे असतात बघा, सामान्य माणसाप्रमाणे नाही, हलकेसे निळसर रंगाचे बुद्धाचे डोळे असतात. त्याला म्हटलेलं आहे अभिनील नेत. 30वं लक्षण सांगितलेलं आहे गोप खुमो. गोप खुमो, गो म्हणजे गाय. भगवान बुद्धांचे गायीच्या भुवयाप्रमाणे केस असतात. गायीचे जसे भुवया असतात डोळ्याचा वरती, जशा भुवया असतात ना, किती सुंदर असतात, अतिशय सुंदर असतात. अगदी त्या गायींच्या भुवयाप्रमाणे भगवान बुद्धांच्या सुद्धा भुवया असतात, अतिशय सुंदर असतात, आकर्षक असतात बघा, अतिशय सुंदर. त्यालाच म्हटलेलं आहे गोपमुखो, गोप खुमो. 31वं लक्षण सांगितलेलं आहे ओदान उन्ना. याचा अर्थ सांगितलेला आहे दोन्ही बाहूंच्या मध्ये सुंदर कोमल लोम असतात, म्हणजे काखेतले जे केस असतात ते सुद्धा लक्षण आहे. कारण भगवान बुद्धांच्या काखेमध्ये जे ज्याला लोम म्हटलेलं आहे ते सुद्धा सुंदर असतात. त्याला म्हणतात ओदान उन्ना, म्हणजे दोन्ही बाहूंच्या मध्ये, काखेमध्ये दोन्ही बाहूंच्या मध्ये जे लोम असतात ते सुद्धा अतिशय सुंदर असतात, अतिशय सुंदर. आणि स्किन जर एकदम सतेज असेल, घाम निघत नाही, तर त्याचा वास सुद्धा येत नाही बघा. इतकं महापुरुषांचे लक्षण सांगितलेले आहे. त्यालाच म्हणतात ओदान उन्ना, म्हणजे दोन्ही बाहूच्या मधील म्हणजे काखेमधील जे केस लोम आहेत ते अतिशय सुंदर असतात. आणि 32वं लक्षण सांगितलेलं आहे उन्नी हासो, म्हणजे डोक्याचा मधला भाग हा थोडासा उंच असतो. म्हणजे हा जो भाग आहे डोक्याचा, हा मधला भाग, हा मधला भाग सामान्य लोकांचे डोके जे असतात, डोक्याचा मधला भाग हा प्लेन असतो, हा प्लेन असतो, जिथं उंचवटा नसतो. परंतु भगवान बुद्धांच्या शरीरावर हे 32वं लक्षण आपल्याला सुस्पष्ट पाहायला मिळते बघा. मूर्तीमध्ये पण दाखवलेले असतात. हे बोधी ज्ञानाचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांच्या डोक्याचा जो मधला जो भाग, मासाचा गोळा, हा थोडासा उंच असतो, ते बोधी ज्ञानाचं प्रतीक आहे. पण आपल्याकडे जे माहिती नाही लोकांना, लोक अंधश्रद्धा पसरवतात. असं म्हणतात की लोक म्हणजे बुद्ध ध्यानाला बसले होते तर तेव्हा काय गोगलगाय, 108 गोगलगाय भगवान बुद्धांच्या डोक्यावर गेल्या आणि बुद्धांच्या डोक्यावर त्यांनी असं ते उंचवटा तयार केला. अंधश्रद्धा पसरवतात बघा. असं काही झालेलं नाहीये. ते केवळ महापुरुषांच्या 32 लक्षणांपैकी एक लक्षण आहे. त्यालाच म्हटलेलं आहे उन्निहासो, म्हणजे डोक्याचा मधला भाग थोडासा उंच असतो. आणि त्याच्यावर सुद्धा जे केस आलेली असतात, ते केस कशी असतात, डावीकडून अशी उजवीकडे म्हणजे गोल गोल. त्याला तुम्ही काय म्हणता, कुरडे केस म्हणता, कुरडे केस. काही काही लोकांचे असतात बघा असे गोल गोल केस असतात ना, कुरडे केस. किती टकली करा तसेच केस येतात, सरळ केस येत नाहीत, त्याला म्हणतात कुरडे केस. तर ते एक लक्षण सांगितलेलं आहे की या वरच्या जो उंचवटा आहे त्याच्यावर जे केस आलेले असतात ती उगवतात डावीकडून अशी उजवीकडे अशी टर्न झालेली असतात, गोलाकार झालेले असतात. तर त्यालाच म्हणतात उन्निहासो, म्हणजे डोक्याचा मधला जो भाग असतो तो असा थोडासा अल्पसा उंच असतो. तर अशा प्रकारचे हे 32 लक्षणं भगवान बुद्धांमध्ये सांगितलेली आहे. तर आता जेव्हा कधी आपण 32 लक्षणं हा शब्द ऐकतो, महापुरुषांची 32 लक्षणं किंवा भगवान बुद्धांची 32 लक्षणं, तर काय आहेत, भगवान बुद्धांच्या शरीरावर अशा प्रकारच्या या लक्षणांना आपण पाहू शकतो, त्याचं दर्शन पण घेऊ शकतो. तर अशा या 32 लक्षणांनी युक्त भगवान बुद्धांचं शरीर होतं. महापुरुषांचे हे सगळे 32 लक्षणं आहेत. तर नक्की आपणही याचं चिंतन करावं आणि आपल्याला सुद्धा माहीत असावं. मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा या 32 लक्षणांची चर्चा मिलिंद राजा आणि नागसेन भिक्षूमध्ये झालेली आहे. तिथे सुद्धा आपण तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे या महापुरुषांच्या 32 लक्षणांचं आपण सर्व नेहमी चिंतन करावं आणि अभ्यास करावा. तर आजच्या प्रवचनाच्या सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती
पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्म देसना या ठिकाणी समाप्त करतो.